नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आम्ही सर्व स्वामी भक्त चाललेलो आहोत पळसदरीला आणि आता 9:38ची ट्रेन कर्जतची येणार आहे। कर्जतवरून उतरून आम्ही खोपोलीला पुन्हा जाणार आहोत, म्हणजे पळसदरीचं खोपोलीचं ट्रेन पकडून पळसदरीला जाणार आहोत। स्वामी भक्त बघा, स्वामी भक्त आमचे हे सर्व तयारी आहेत, जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। सकाळी 9:38ची ट्रेन पकडून आम्ही कर्जतला उतरून पुन्हा एकदा खोपोलीची ट्रेन पकडून आम्ही पळसदरीला पोहोचलो। चेहरे लक्षात ठेवा, हे निघालेले आहेत स्वामी दर्शनासाठी। हे चेहरे प्रॉपर पद्धतीने लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने आम्ही निघालोय आता, खूप एन्जॉय करतोय पळसदरीला जाण्यासाठी। आता आम्ही अनुभव घेतोय पळसदरीला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तर पळसदरीला चालत श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी बघू शकता ते मागे कसे हो। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे सर्व स्वामी भक्त कसे वाट काढत स्वामीच्या दर्शनासाठी चाललेले आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी निघालेले हे स्वामी भक्त। आणि इकडे तर बघू शकता तुम्ही अनेक स्वामी भक्त इथे। श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी जर तुम्ही जात असाल तर वाटेत जात असताना तुम्हाला कालकाई मातेचं मंदिर खूप छान आहे। असं वाटतं की एक दिवस सुट्टी काढून यावंच इकडे, निवांत बसा। आता जाताना बसूया आपण। तिथे पुढे आंब्याची झाडं किती सुंदर आहेत बसायला बघ। जर स्वामी दर्शनासाठी पळसदरीला येत असाल तर ट्रेननीच या, कारण ट्रेननी आलेला अनुभव खूप छान आहे। गावातून वाट काढत काढत आम्ही पळसदरीला निघालो। वाव, वीर वीर भरे। तुम्हाला घ्यायचं घ्या, मला एक। हो, तर ही नदी बघा किती मोठी नदी आहे। गमती जमती करत करत आम्ही श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठाजवळ पोहोचलोच आणि तेथील अनुभव आता मी तुम्हाला सांगत आहे। निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे छोटंसं श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी 22 दिवस मुक्काम केले होते असे सांगतो। तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर खरेदी करून तुम्ही स्वामी समर्थ मठामध्ये येऊ शकता, तेथील प्रसन्नता तुम्ही अनुभवू शकता। पळसदरीला जोडलेला इतिहास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इथे या फलकावरती तुम्हाला पाहायला आणि वाचायला भेटेल। मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही पाय धुवून घ्यावे। पाय धुल्यानंतर तुम्हाला भव्य अशी मूर्ती श्री स्वामी समर्थाची पाहायला भेटेल। मंदिरातून प्रवेश केल्यानंतर आम्हाला महाप्रसादाची वेळ आणि महाप्रसाद कक्ष हे पाहायला भेटलं। याच ठिकाणी आम्हाला उभे राहून महाप्रसादासाठी रांग लावायची आहे। त्या अगोदर दर्शनासाठी तुम्हाला इथे रांग लागते। मठातील श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे अनेक भाविक रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेताना तुम्हाला इथे दिसतील। इथे अनेक लोक पोथी
आणि पारायणं वाचण्यासाठी बसतात. तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण या ठिकाणी बसून करू शकता. आम्ही सकाळी 11-11:30च्या दरम्यान मंदिरात पोचल्यानंतर आम्हाला 12 वाजताची आरती पाहायला भेटली. प्रसन्नतेचं वातावरण आणि हे मंदिरातील होणारी आरती आम्हाला अनुभवायला भेटली. त्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही महाप्रसाद कक्षाकडे वळलो. तेथे आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी रांग लावली. महाप्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला तुमची ताटे स्वतः इथे धुवून ठेवावी लागतात. सगळं जे काय असेल ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं नाही आणि तुला स्वतः ताट धुवून काढायचं असतं. मस्त पैकी छान भारी, मस्त हा, काय चांगलं वाटलं पळसदरीमध्ये? छान वाटलं. किती वेळा आलात? पहिलीच वेळ आमची. पहिली वेळ आहे का? वा वा वा, माझी पण पहिली वेळ. खूप छान वाटलं मला पण. छान वाटलं. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला दिंडीसुद्धा पाहायला भेटली. त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशॉपी करून एक निसर्गरम्य वृक्षाखाली बसून आम्ही गप्पा गोष्टी केल्या. तेथील अनुभव खूपच सुखद अनुभव आम्ही घेतला. त्याचप्रमाणे आम्ही थोडंसं थांबून चहा वगैरे घेऊन आम्ही पळसधरी स्टेशनला निघालो. अगदी वेळेत ट्रेन आल्यानंतर आम्ही पळसधरीवरून ट्रेन पकडून बदलापूर स्टेशनला पोहोचून मी माझ्या घरी सर्व स्वामी भक्तांना आमंत्रित केलं. सर्व स्वामी भक्त माझ्या घरी आल्यानंतर पादुकांचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आनंद घेतले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आमची ही ट्रिप? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.